नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, बीडवरून राज्यभर बरीच चर्चा झाली। बीडची तुलना पार बिहारशी सुद्धा करून झाली, पण आता सिंधुदुर्गाची तुलना एकाएकी बीडशी होऊ लागली आहे आणि याला निमित्त ठरलंय ते 2 वर्षांपूर्वी घडलेलं बिडवलकर हत्या प्रकरण। या प्रकरणावरनं माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातला आका कोण असा थेट सवाल केलाय। आरोपी शिरसाटवरून निलेश राणेंवरती त्यांनी आरोप करताच राणेंनी आणि शिंदेच्या शिवसेनेने त्यांच्यावरती आरोपांचा क्रॉस फायर केलाय। त्यामुळे कोकणातल्या या हत्येच्या निमित्तानं आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कोकणात बीडशी तुलना करण्याजोगी परिस्थिती खरंच झाली आहे का, की राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडनं हे चित्र रंगवलं जातंय। आणि याच मुद्द्याभोवती आपण आज या चर्चेच्या धुरळ्यामधनं बोलूयात। सिंधुदुर्गामध्ये कोण आका आणि कोण खोका। आणि आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, आपल्यासोबत आहेत शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अशोक करंबेळकर सर। सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। मी चर्चेची सुरुवात करतोय अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांपासून। वैभव नाईक, दुर्दैवाने आता असं झालंय की आपण या सगळ्या गोष्टी बीडबाबत बोलत होतो, आता कोकणाबाबत विशेषतः सिंधुदुर्गाबाबत या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागत आहेत। आपण थेटपणे आका आणि खोका असे शब्द सुद्धा वापरलेले आहेत आता सिंधुदुर्गाच्या बाबतीत। खरं तर हा बिलवलकर तरुण आहे, त्याला फक्त 22,000 रुपयासाठी त्याने दिले नाही म्हणून त्याला नग्न करून मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। हा मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यूची विल्हेवाट सुद्धा राजरोसपणे करण्यात आली। खरं तर हा प्रसंग 2 वर्षापूर्वीचा आहे, परंतु हा सिद्धेश शिरसाट आहे, हा नामंचिन सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो चोरटा दारू धंदा चालतो, जो गोव्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी, रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवला जातो, त्याचा हा म्होरक्या आहे। गेले अनेक वर्ष दारू व्यवसाय करतो, त्याला हद्दपारीची सुद्धा नोटीस आलेली आहे। याने सुद्धा हद्दपारीच्या कारवाईत तो वाचला की वाचवला हा प्रश्न आहे। परंतु हा खून झाल्यानंतर गेल्या 1.5-2 वर्षापासून तो राजकारणामध्ये सक्रिय झाला की त्याला सक्रिय केला हा प्रश्न या ठिकाणी आहे। 1.5-2 वर्षामध्ये त्याचं हे झाल्यानंतर म्हणजे खून झाल्यानंतर तो खून काही लोकांना माहिती होता की ह्याने खून केलाय आणि म्हणून त्याला ब्लॅकमेलिंग करून की तो खून वाचवण्यासाठी तो राजकीय पक्षामध्ये सक्रिय झाला, शिंदेमध्ये सक्रिय झाला। प्रत्येक नितेश राणेंच्या कार्यक्रमाचा स्पॉन्सरशिप हा दारू धंद्यावाला हाक करत होता। आणि काल म्हणजे एक महिन्यापूर्वी नितेश राणेंच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये पैशाच्या देवाघेवीत वादावर सुरू झाल्यानंतर त्यांनीच पोलिसांना सांगितलं की असा हा खून झाला होता म्हणून, आणि त्यानंतर ह्या खुनाचा छडा लागला। दुर्दैवाने इथले आज सध्याचे आमदार आहेत किंवा सध्याचे पालकमंत्री, सध्याचे खासदार आहेत, हे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये हा विषय चर्चेला आला की 2 वर्षापूर्वी तुम्ही प्रकरण का काढताय, आणि मग आम्हाला त्यामध्ये उडी घ्यावी लागली की सामान्य माणूस असला तरी त्याच्या पाठीशी त्याच्या खुनाला छडा लागला, त्याच्या मारेकऱ्यांना झाली पाहिजेत। ज्याप्रमाणे बीडमध्ये असे वाल्मिक कराड सारखे अनेक लोक काही लोकांनी केले, तसेच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या या 60 वर्षभरामध्ये हे आता लोक तयार झाले। मग ते गुटखा व्यावसायिक असून देत, वाळू व्यावसायिक असून देत, यांना राजरोसपणे राज्याश्रय देण्याचं काम जसं प्रमाणे बीड प्रमाणे सुरू झालं आणि त्याचं मोठं स्वरूप झालं तसं आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहे। दुर्दैवाने काल पण एका कणकोलीमध्ये सावडामध्ये एका महिलेला नग्न करण्यापर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली। म्हणजे हा सुद्धा कुठेतरी हा प्रकार होतोय आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा बीडकडे वाटचाल या ठिकाणी आहे। या उलट माझ्यावर आता आरोप करतात की मी जिल्ह्याची बदनामी करतो। आपण गेल्या 2-4 महिन्यातली स्टेटमेंट वाचली असलं आपल्याला कळलं असेल की आता उद्धवजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यायचं नाही, त्यांना हॉटेल देणार नाहीत। वैभव नाईकांनी समजा एखादा प्रश्न मांडला तर वैभव नाईकांच्या घरात जाऊन टाळं ठोकणार। मग असं तुम्ही जर वातावरण राजकीय प्रमुख पदाधिकारी एका माजी मुख्यमंत्री करत लागला असाल तर या जिल्ह्याची बीडकडे वाटचाल का होत नाही असं आम्ही का नाही म्हणायचा हा प्रश्न या ठिकाणी आहे।
आज दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ड्रग्सचा सुरुवात म्हणजे ड्रग्सचा पुरवठा करण्याचं काम आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं दुर्दैवाने होतंय. 8 दिवसापूर्वी 25 लाखाचा ड्रग्स पकडला गेला आणि यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे याची वाटचाल होते. हा सिंधुदुर्ग जिल्हा शांत जिल्हा आहे, रत्नाकर जोशी सुसंस्कृत आपल्या जिल्हा सोबत आहे. आहेत. आणि अशा रत्नाकर जोशी जिल्ह्याकडे आपल्या सोबत वाटचाल सुरू आहेत. असतानाच नाईक रत्नाकर जोशी आपल्या सोबत आहेत. तुम्ही जे आरोप करतायत त्याच्यावर उत्तर घेऊयात त्यांच्याकडनं. जोशी बोला. हो. नमस्कार. खरं तर तुमच्या न्यूज चॅनेलचे मी आभार व्यक्त करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा महत्वाचा संवेदनशील विषय तुम्ही या ठिकाणी घेतलात बर, धन्यवाद. आणि या ठिकाणी आम्हाला संधी दिलीत. वैभव नाईक माजी आमदार यांनी जे काही आपलं विवेचन या ठिकाणी मांडलं, प्रश्न मांडले, प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांनीच दिलेली आहेत. त्यांच्या बोलण्यातनं एक प्रकार लक्षात आली असेल की गुन्हेगारी ही आता 6 महिन्यामध्ये निर्माण झाली किंवा 1 वर्षामध्ये निर्माण झालेली असं काही चित्र नाही आहे. तर त्यांच्याच बोलण्यातून ही गुन्हेगारी गेली अनेक वर्ष सुरू आहे. त्याला राजकीय हेतू आता प्राप्त करून दिला जातो. जी घटना 2 वर्षापूर्वी झाली त्या 2 वर्षापूर्वी आज राणे परिवारावरती किंवा राणेंवरती जे काही आरोप केले जात आहेत, हे 2 वर्षापूर्वी राणे राजकारणामध्ये कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते किंवा खासदार नव्हते किंवा आमदार नव्हते किंवा पालकमंत्री पण नव्हते. पण ही घटना जेव्हा घडली ती 2 वर्षापूर्वी घडली आणि त्यावेळेला माजी आमदार हे त्यावेळेला आमदार म्हणून कार्यरत होते. आणि हा जो आरोपी आहे, या गुन्ह्यामध्ये जो सापडलेला जो आरोपी आहे, हा आरोपी 2 वर्षापूर्वी शिंदे शिवसेनेमध्ये येण्यापूर्वी हा उभाटा गटाचा सक्रिय कार्यकर्ता होता. बर. आणि त्यावेळी वैभव नाईक हे स्वतः आमदार होते. आणि हा जो गुन्हेगार आहे, कोणताही गुन्हेगार असू दे, त्या गुन्हेगाराच्या कपाळपट्टीवर लिहिलेलं नसतं की तो गुन्हेगार आहे म्हणून. राजकीय पक्षामध्ये पक्ष वाढवण्याचं काम प्रत्येक पक्ष करत असतो. ज्याप्रमाणे तो उभाटामध्ये कार्यरत होता, त्याचप्रमाणे उभाटामधील एक कार्यकर्ता आपल्या शिवसेनेच्या मूळ धारेमध्ये येतोय म्हणून आम्ही त्याला प्रवेश दिलेला होता. परंतु ही घटना आता उघडकीस आली. या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे आहेत, या जिल्ह्याचे खासदार नारायणरावजी राणे आहेत आणि ही घटना ज्या तालुक्यामध्ये घडली त्या कुडाळ तालुका, कुडाळ मालवण हा मतदारसंघ निलेशजी राणेंचा आहे. त्यामुळे 2 वर्षापूर्वी ज्यावेळी तो उभाटामध्ये होता आणि वैभव नाईक ज्यावेळी आमदार होते त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला नाही आणि आता मात्र तो उघडकीस आलेला आहे. आणि उघडकीस आल्यानंतर आताची जे महायुतीचं सरकार आहे, या सरकारची भूमिका, आमदारांची भूमिका, पालकमंत्र्यांची भूमिका, खासदारांची भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका ही आहे की ह्या मारेकरी जे कोण असतील त्यांना आता अटक झालेली आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. आणि संपूर्ण महायुतीचं सरकार किंवा आमचा पक्ष त्यांच्या परिवारासोबत आहे आणि त्यांच्यावरती पुढील कारवाई या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. अगदी सुरळीत शांतपणे हा विषय रत्नाकर जोशी, तुम्ही जी मांडणी करताय त्याच्यावरनं माझा एक मुद्दा लक्षात येतोय की आपलं असं म्हणणं आहे की ही जी व्यक्ती आहे आरोपी, ती त्या काळात नाईकांच्या पक्षासोबत होती, नाईक ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षासोबत होती. याच्यावरती अर्थातच वैभव नाईकांना उत्तर त्यांच्याकडनं घेऊया, पण त्याआधी मी अशोक सरांना या चर्चेमध्ये आणू इच्छितो. सर, दोन्ही बाजू खरं तर आपल्या समोर आहेत. हे 2 वर्षांपूर्वीचं नव्यानं समोर आलेलं प्रकरण सुद्धा आपल्या समोर आहे. कसं बघताय राजकीय विश्लेषक म्हणून आपण या दोन्ही बाजूंकडे, या राजकारणाकडे आणि या प्रकरणाकडे? कसं आहे, एखादी गोष्ट जेव्हा गोष्ट म्हणण्यापेक्षा हत्या राजकीय अँगलने बघितली जाते तेव्हा आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. प्रशासनातले अधिकारी कर्मचारी जे असतात ते त्यांच्या पुढ्यामध्ये प्रकरण आलं, गुन्हा आला का प्रामाणिकपणे प्रयत्न करून तो गुन्हा
प्रकरण सोडवायचा प्रयत्न करतात. परंतु त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप सुरू झाला का मग आत्ता जो गुंता तयार झालेला आहे अशा प्रकारचा गुंता होतो. हम्म, हा माणूस आपल्याकडे आत्ता आलाय, तो तेव्हा तिकडे होता, तो माणूस तेव्हा आपल्याकडे होता, आता तिकडे गेलाय. हम्म, हे प्यादी हलवली जातात. हे जे संशयित असतात हे प्यादी म्हणून वापरले जातात. जनरली काय असतं, हम्म, राजकीय माणसांना आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अशा प्रकारचे 2 नंबरच्या प्रकरणातली जी माणसं असतात ती जवळपास हवीच असतात. बीडमध्ये जसं वाल्मिक कराड आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड आहेत. फक्त बीड मधलाच आता एक्सपोज झालेला आहे, इतर जिल्ह्यांमध्ये झालेले नाही. काय होतंय की एखादा गुन्हा घडला, एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा होणार असं वाटतं हम्म. का सर्वसामान्यपणे तो जो संशयित असतो तो आपल्याला त्यातनं रिलीफ मिळावा म्हणून सत्ताधारी यंत्रणेकडे जायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला त्याला ते साध्य होतं आणि मग ह्या ज्या काय आहेत दुनियेला उल्लू बनवण्यासाठी वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. आणि प्रामाणिकपणे केलेला तपास किंवा त्याच्यामध्ये घेतलेल्या प्रशासनाच्या भूमिका, पोलिसांच्या भूमिका या दुय्यम ठरतात आणि राजकारण्यांना ज्या पद्धतीच्या सोयीच्या वाटतील त्या पद्धतीच्या भूमिका पुढे येतात आणि मग त्या संपूर्ण प्रकरणाचा सत्यानाश होतो, बट्ट्याबोळ होतो. या सगळ्या गोष्टीला ही जी मतांची राजकारणाची भूमिका आहे ही कारणीभूत आहे. या किरकोळ गोष्टी आहेत, हत्या आणि त्याचा तपास, यंत्रणेला कुठल्याही प्रकारचं राजकीय हस्तक्षेप न करता प्रामाणिकपणे काम करायला दिलं तर मला वाटतं बऱ्यापैकी, अर्थात त्या राजकीय प्रशासनाने, राजकीय शासनाने प्रशासनावर निव्वळ कमांडच ठेवली पाहिजे आणि त्यांना फ्रीली या गोष्टी सोडवण्यासाठी सहाय्य केलं पाहिजे. परंतु आपल्याकडे दुर्दैवाने तसं होत नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी याप्रमाणे जो सत्तेत असतो त्याचा नाही म्हटला तरी थोडाफार हस्तक्षेप असतो आणि त्यामुळे विरोधकांना आयत्याच त्यांच्या विरोधी आरडाओरडा करण्याची संधी मिळते. बरं बरं, ही संधी म्हणून नाईक बघतात का, मला त्यांना विचारायचं आहे. कारण रत्नाकर जोशींनी, अशोक सर, रत्नाकर जोशींनी थेटपणे आरोप केलेला आहे. संपूर्ण जर तपास पोलीस यंत्रणेनं केला तर निश्चितपणे त्यातनं सर्व आपल्याला बरोबर बरोबर अशोक सर, नाईकांकडनं फक्त जोशींच्या आरोपाचं उत्तर घेऊ देत. ज्येष्ठ अशोक सर, हो हो, नाईक आपण बोला. पत्रकार अशोक करमळकर यांनी जे सांगितलंय, बोला बोला. ज्येष्ठ पत्रकार अशोक करमळकर यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा माणूस गुन्हा केल्यानंतर सत्ताधारी किंवा राजकीय पक्षांचं दात ठोठवत असतो. ह्या विषयात सुरू असंच झालं. आता रत्नाकर जोशी यांनी सांगितलं की तो शिवसेनेचा सदस्य होता किंवा माझ्यावर होता. खरं तर 10 वर्ष मी या मतदारसंघाचं प्रतिनिधी करत होतो. दुर्दैवाने माझा पराभव झालाय, तो मला मान्य आहे. परंतु यामध्ये मी अशा दारू व्यावसायिक भटका असा कधी यांचा प्रतिनिधी नव्हतो. ह्यांचे एकही बॅनर माझे नव्हते किंवा माझ्यावर त्यांचा एकही फोटो नव्हता. कारण किंवा दूरवर माझा संबंध नव्हता. आणि असा संबंध असेल तर मी रत्नाकर जोशींची त्यांच्या घरी येऊन माफी मागेल की शिरसाट जर माझा कार्यकर्ता असेल, त्यांच्यावर माझा फोटो असेल, त्यांनी मला कार्यक्रमाला एखादा स्पॉन्सरशिप केला असेल तर मी रत्नाकर जोशींच्या घरी बरोबर बरोबर. मग जोशी तुम्ही आपण एक विषय आहे की जोशींकडनं उत्तर घेऊ देत. सांगितलंय ना, अशोक करमळकरांनी सांगितलं ते योग्य आहे की नाईक जोशींकडनं उत्तर घेऊया पटकन. जोशींकडनं उत्तर घेऊया. जोशी त्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय की तो माझा कार्यकर्ता नाही. आपण जर तसा दावा करताय, आपली माफी मागायला ते तयार आहेत जर आपण सिद्ध केलं तर. बोला. नाही, या बाबतीमध्ये जे काही पुरावे देणार आहेत हे आमचे कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेशजी राणे साहेब यांची आता 2 दिवसामध्ये पत्रकार परिषदेमध्ये आहेत. त्यांनी या बाबतीतले सर्व पुरावे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया समोर ठेवणार आहेत. त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. आता माझ्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडलाय म्हणून पुरावे देणार आहेत. मी या खून प्रकरणात आहे म्हणून पुरावे देणार आहेत. मी आता किती पुरावे ते देणार आहेत माझ्या विरोधात? जोशी नाही, माझ्या विरोधात ते आता पुरावे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मीच पडला म्हणून पुरावे देणार होते. माहिती आहे ना तुम्हाला. आता हा सुद्धा काल मी वाचलंय की हा मर्डर सुद्धा मीच विल्हेवाट लावलाय म्हणून पोलिसांना त्यांनी सांगितलं पुरावे देणार आहेत. आता ह्या संदर्भात अशा माणसांबरोबर मी काय बोलणार आहे?
जोशी जर आपण म्हणताय की आमचं एवढंच म्हणणं आहे की आपल्या आरोपी हे मार्फत- नाईकांचे कार्यकर्ते होते किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते होते, तर आपल्याला हे सिद्ध करावं लागेल ना, याचे पुरावे द्यावे लागतील. ते तर स्वतः म्हणतायत की जर का तो माझा कार्यकर्ता असेल तर मी आपल्या घरी येऊन आपली माफी मागेन. मग आपल्याला हे सिद्ध करावं लागेल ना. 100% ना, आम्ही ते सिद्ध करणारच आहोत ना. त्याबाबतची पत्रकार परिषद आम्ही आमचे विद्यमान आमदार, स्थानिक विद्यमान आमदार निलेशरावजी राणे साहेब घेणार आहेत ते आणि त्यावेळी हे पुरावे पत्रकार आम्ही परिषद देणार आहोत. झाल्यानंतर आपण या विषयात बोलूया. कारण एक लक्षात घ्या, मी जे मगाशी म्हटलं आपण ह्याच ते मी चॅनलला परत आताही भेटूया. म्हणतो त्यांनी पुरावे की- दिल्यानंतर मी हा, माझं बोला, एकच बोला. म्हणणं आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला ह्या लोकांचा आका कोण हे आता ठरलं पाहिजे. आणि ह्यासाठी आम्ही हे करतोय की आका कोण असं होता कामा नये. हे आकानं आताच आवरलं पाहिजे. आमची राज्याच्या गृहमंत्र्यांकडे, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे मागणी आहे की तुम्ही हे आका आताच आवरा, नाहीतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीडपेक्षा भयानक परिस्थिती आम्ही म्हणतोय ती प्रत्यक्ष लोकांना दिसेल. बरं, मी अशोक सरांकडे येतो. अशोक सर, इथे वारंवार आका असा उल्लेख होतोय. अर्थातच बीडचे सगळे कनेक्शन आणि बीडच्या प्रकरणानंतर हे आका हा शब्द वापरला जातोय. पण मुळात सिंधुदुर्गामध्ये राजकीय पत्रकारिता करत असताना असे काही आका आपल्याही दृष्टीस पडलेत का? कसं आहे, अशा प्रकारचे जे हस्तक्षेप असतात हे उघडपणे जरी जाणवले नाहीत, ते ओपन सिक्रेट असतात. पण या केसमध्ये किंवा आता गेल्या 1-2-3 महिन्यांचा पालकमंत्र्यांचा जो कार्यपद्धतीचा अहवाल आम्ही बघतोय, त्याच्यातनं त्यांनी मनात जर आणलं तर या प्रकरणाची निश्चितपणे ते तड लावू शकतील आणि निश्चितपणे जे दोषी असतील, मग त्याच्यामध्ये आका असेल किंवा त्याच्या मागचा आमची पण तीच अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांनी हे करत हे असेल, हे सगळं जे काय आहे हे निश्चितपणे बाहेर पडेल. कारण आतापर्यंत त्यांनी प्रशासनाच्या कुठच्याही कारभारामध्ये, म्हणजे आताचेच पालकमंत्री किंवा याच्या पूर्वीचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रशासनाच्या कुठच्याही कारभारामध्ये त्यांनी जवळपास हस्तक्षेप केलेलाच नाही, असं आमचं एक निरीक्षण आहे. आणि असंच जर राहिलं तर कदाचित या प्रकरणातही निश्चितपणे सुगावा पूर्ण होऊन गुन्हा सिद्धही होईल. बरं, हा जोशी बोला आपण. आमचं पण तेच म्हणणं आहे. पालकमंत्र्यांनी नाही, जोशींचा मुद्दा होऊ देत, मग आपल्याकडे येतो. हा बोला रत्नाकर जोशी. एक लक्षात घ्या, माजी आमदार आताच बोलले होते की सदरील हा जो काही मर्डर झाला किंवा जी हत्या झाली ही वैयक्तिक विषयावरनं पैशाच्या देवाणघेवाणावरनं झाली होती. बरोबर आहे. मग सदरील जी हत्या आहे त्यामध्ये कुठलाही राजकीय त्या पाठीमागे कुठलंही कारण दिसत नाही. परंतु ही घटना आता उघडकीस आली जी 2 वर्षापूर्वी यायला हवी होती. जर यामध्ये महायुती म्हणून किंवा आमच्या नेत्यांवरती जो काही किंवा पालकमंत्र्यांवरती जो काही प्रश्नचिन्ह निर्माण होतोय किंवा जो आरोप केला जातोय, त्या आरोपानुसार जर आमचा हात असता तर या ठिकाणी सदरील प्रकरण हे उघडकीस आलं नसतं. सदरील प्रकरण उघडकीस आलं, या गुन्ह्यामध्ये जे कोण मुख्य आरोपी आहेत, जे गुन्हेगार आहेत, म्हणजे रत्नाकर जोशी, आपल्याला असं म्हणायचंय का की हेतुपुरस्सर हे प्रकरण आताच उजेडात आणलं गेलं विरोधकांकडनं? नक्की. आणि त्याच्यामध्ये नाईक प्रशासनाला पूर्णतः सहकार्य आहे. बरं, नाईक त्यांचा आरोप आहे. उघडकीस आलंय. मगाशी अशोक कर्मक यांनी सांगितल्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने घोषणा केल्या आहेत त्या पद्धतीने तपास झाला तर निश्चितपणे त्यांनी भूमिका ठाम घेतली होती पालकमंत्र्यांनी. परंतु नितेश राणेंनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांना विरोध केला की 2-2 वर्षाचे गुन्ह्याचा तपास तुम्ही कसा काय करताय. हे रेकॉर्डवर आहे, हे व्हिडिओ आहेत की पालकमंत्र्यांना त्यांच्याच भावाने प्रश्न विचारला की 2-2 वर्षाचे पोलीस तपास काय करतायत, आताची तपास करा. हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि माझं म्हणणं हेच आहे की ती हत्या झाल्यानंतर त्या शेवटी हे आका असतात किंवा हे असतात गुन्हेगार असतात, ते त्यांना राजकीय आश्रय का लागतो की गुन्हा घडल्यानंतर आपल्याला वाचवण्यासाठी राजकीय आश्रय लागतो. आमचं तेच म्हणणं आहे, गुन्हा घडल्यानंतर तुमचा त्यांनी राजकीय आश्रय घेतला, तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप दिली, बरोबर. त्यामुळे हा जो आक्षेप आहे जो नाईक मांडताय तोही महत्वाचा आहे. रत्नाकर जोशी, आपले मुद्दे महत्वाचे आहेत. आपण म्हणताय की आता राणे पत्रकार परिषद घेऊन यावरती जो काही खुलासा आहे, जे काही त्यांच्याकडे असलेले पुरावे आहेत ते मांडणार आहेत. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण एक सगळे अपेक्षा करूयात
की न्यायाच्या दिशेनं हे प्रकरण जाईल, राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या पलीकडे जे चित्र रंगवलं जाते त्याच्या पलीकडे या प्रकरणाकडे बघितलं जाईल आणि न्यायाच्या दिशेनं, न्याय मिळण्याच्या दिशेनं वाटचाल होईल अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार.